गोंदिया से जुड़े अहम मुद्दों को लेकर महाराष्ट्र विधानसभा में जोरदार आवाज उठी। राजकुमार बडोले ने राज्य के बजट में सामाजिक न्याय के लिए बड़ा और ठोस प्रावधान करने की मांग करते हुए सरकार का ध्यान अनुसूचित जाति जनजाति समुदायों की ओर खींचा। राज्य का लगभग 7,69,467 करोड़ रुपए का बजट पेश होने के बाद बजट चर्चा में हिस्सा लेते हुए बडोले ने कहा कि अनुसूचित जाति और जनजाति के कल्याण के लिए उनकी जनसंख्या के अनुपात में निधि देना जरूरी है। उन्होंने कहा कि केवल घोषणाओं से काम नहीं चलेगा, बल्कि योजनाओं के लिए पर्याप्त बजट उपलब्ध होना चाहिए। उन्होंने स्पष्ट किया कि अनुसूचित जाति उपयोजना के लिए बजट का करीब 11.80% यानी लगभग 90,997 करोड़ रुपए का प्रावधान होना अपेक्षित है। अगर ऐसा किया जाता है तो समाज के वंचित वर्गों को वास्तविक लाभ मिल सकेगा। बडोले ने इस दौरान शिक्षा, स्वास्थ्य और ग्रामीण क्षेत्रों से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दों को भी विधानसभा में उठाया। उन्होंने कहा कि ग्रामीण क्षेत्रों के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में वेंटिलेटर और ऑक्सीजन जैसी जीवन रक्षक सुविधाएं बढ़ाना बेहद जरूरी है। साथ ही धान उत्पादक किसानों की समस्याओं का समाधान कर उन्होंने 12 घंटे नियमित बिजली आपूर्ति देने की मांग भी की। उन्होंने महात्मा ज्योतिबा फुले की 200वीं जयंती और संत गाडगे बाबा की 125वीं जयंती के अवसर पर शुरू किए गए सामाजिक कार्यक्रमों का स्वागत किया। साथ ही छात्रों को बी आर अम्बेडकर स्वाधार योजना और छत्रपति शाहू महाराज विदेशी छात्रवृत्ति का पैसा समय पर देने की भी मांग रखी। इसके अलावा उन्होंने नवेगांव बांध क्षेत्र में झाड़ीपट्टी अकादमी स्थापित करने की जरूरत बताई, ताकि स्थानीय कला और संस्कृति को बढ़ावा मिल सके। अंत में बडोले ने बजट को समर्थन देते हुए कहा कि अगर इसमें सामाजिक न्याय के नजरिए से जरूरी सुधार किए गए तो राज्य के आम नागरिकों और वंचित वर्गों को बड़ी राहत मिल सकती है। या ठिकाणी अर्थसंकल्पात नोंदी घेत असताना महाराष्ट्रातील वंचित राहिलेल्या समुदायाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ही योजना राबवली असताना नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या समुदायासाठी निधीचे वाटप हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करताना 2011 ची जनगणना आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची जनगणना लोकसंख्या आहे ती 11.80% आहे आणि 2026-27 च्या अर्थसंकल्पात SC SP तसेच STP या निधीचे वाटप करताना लोकसंख्येचे निकष विचारात घेऊन हा निधी वाटप करण्यात यावा ही विनंती मी करतो। कारण राज्याचा अर्थसंकल्प 7,69,467 कोटी आहे, तर अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी 11.80% प्रमाणे हा 90,997 कोटी असणे असं मला वाटते आणि अनुसूचित जमातीचा बजेट 60% लोकसंख्येच्या प्रमाणात जर असेल तर हा 53,862 कोटी असणे या ठिकाणी अपेक्षित आहे। परंतु या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीसाठी 23,150 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 21,727 कोटी ठेवलेला आहे। हा जोपर्यंत अनुसूचित उपयोजनेच्या लोकसंख्येच्या 11.80% ऐवजी हा 4.93% होतो, तर अनुसूचित जमातीसाठी हा 2.82% होतो। याबाबत मला वाटते स्पष्टीकरण झालं तर योग्य होईल। किंबहुना दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती होत नाही आणि म्हणून माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उपयोजना नियोजन आणि उपयोजन कायदा त्वरित मंजूर करावा। SC ST व STP चा जो निधी आहे त्याचा विनियोग रिअल टाइम ट्रॅक करण्यासाठी एका डिजिटल पोर्टलची निर्मिती करावी, जसे नीती आयोगाने या ठिकाणी मार्गदर्शनात सांगितलं होतं तर ते पण केलं जावं एवढी विनंती या निमित्तानं करतो। स्वाधार आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या धर्मशंकराला शताब्दी वर्षे हा झालं, त्यासाठी सामाजिक समता दर्शक कार्यक्रम पण आपण घ्यावेच। महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती या राज्यभर व्याख्याने मेळावे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ऑलरेडी घोषणा केलेलीच आहेत। भारती आणि समता प्रतिष्ठान सारख्या ज्या संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण, शैक्षणिक फेलोशिप, परदेशी शिक्षण यासारख्या योजना योग्य पद्धतीने राबवाव्या। यात अनेक विद्यार्थ्यांची PhD ची फेलोशिप अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे। त्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा ते लोक आताही भारतीमध्ये उपोषण करत आहेत, म्हणून ही फेलोशिप त्वरित देण्यात यावी एवढी विनंतीमध्ये सामाजिक न्यायाचा वाटा किती आहे याचा विचार जर झाला तर मला वाटते योग्य न्याय या मागासवर्गीय समाजाला भेटल, म्हणून ते आपण करावा। आणि जाता जाता फक्त माझ्या विधानसभा क्षेत्रातील नवेगाव बांध इथे झाडीपट्टी अकॅडमी निर्माण झाली पाहिजे। झाडीपट्टीतील कलावंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा करावा,
धान उत्पादक शेतकऱ्यांचे लिमिट वाढवावे व त्यांचे थकीत बिले त्वरित अदा करावी. नवेगाव बांध, इटियाडोह, प्रतापगड या स्थान हे एकदम नैसर्गिक स्थानं आहे त्या ठिकाणी आहेत. तर या विकास करण्यासाठी 50 कोटी रुपयाचा आराखडा ऑलरेडी मागितलेला आहे, तो त्वरित मंजूर करावा. प्राथमिक आरोग्य केंद्र यांची प्रचंड मोठी त्या ठिकाणी अजूनही आता काल परवा माझ्याकडे 2 मुलं त्या ठिकाणी बुडली होती. तर त्या बुडलेल्या मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिथं त्यांना व्हेंटिलेटर भेटले नाही, ऑक्सिजन भेटलं नाही, म्हणून ते मृत्यू पावले. म्हणून अशा घटना घडू नयेत या बाबतीत कार्यवाही करावी. आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला हा उत्कृष्ट अर्थसंकल्प याला मी पाठिंबा देतो. नमस्कार, धन्यवाद. गोंदिया अर्जुनी मोरगांव से न्यूज फर्स्ट के लिए चेतन समृद्ध की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.